बातमी मुंबईतून। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये पावसाची बॅटिंग पाहायला मिळते आणि अंधेरी सबवे हा पाण्याखाली गेलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पाऊस मध्यरात्रीपासून कोसळतोय आणि अंधेरी सबवे या ठिकाणी पाणी भरलेलं आहे। रात्रभर पाऊस झाला किंवा पावसाची संततधार मुसळधार पाऊस सुरू असल्यास अंधेरी सबवे हा नेहमीच पाण्याखाली जात असतो आणि यंदा सुद्धा आज सुद्धा असंच चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। अंधेरी सबवे जो आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईच्या उपनगरामध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत। दक्षिण मुंबईमध्ये पावसाचा जोर अधिक आहे। गोरेगाव, अंधेरी, सांताक्रूज परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। मध्यरात्री रिपरिप सुरू होती, मात्र त्याच्यानंतर पहाटेपासूनच पावसानं जोर धरलेला आहे। मुंबईमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस कोसळतोय। दक्षिण मुंबई असो किंवा अंधेरी, सांताक्रूज हा भाग असो, या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गणेश, मुंबईमधल्या कोणत्या भागामध्ये तुम्ही आहात आणि काय स्थिती आहे? ठाणे आणि मुंबई मुलुंडच्या दरम्यान आहोत आणि या ठिकाणी देखील पावसाला सुरुवात झालेली आहे। पाहायला गेलं तर मुंबई अंधेरी येथील सबवे या ठिकाणी देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तसेच या भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्यामुळे या ठिकाणी देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडूप अशा या मुंबई उपनगर भागात देखील मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे। तसेच पश्चिम भागात देखील मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक सखोल भागात देखील पाणी साचण्याची शक्यता आहे। पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून पावसाने जे ते दडी मारली होती, त्यामुळे आधीमधून पडणारा रिपरिप पाऊस पुन्हा आता सकाळपासून हजेरी लावली आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर सध्या तरी दुर्ग ते महामार्गावर कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी नाही आहे। मध्य रेल्वेवरती याचा फटका जाणवत नाही आहे। मात्र सध्या तरी सकाळची वेळ आहे, कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांची वेळ आहे। मात्र या असाच जर पावसाचा जोर वाढत राहील तर नक्कीच याचा फटका जो आहे तो वाहनधारकांना बसू शकतो। सध्या तरी वाहनं जे ते संत धीम्या गतीने धावत आहे आणि या ठाणे असेल, मुलुंड असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, घाटकोपर असेल अशा मुंबई उपनगरामध्ये देखील पावसाने हजेरी लावल्यामुळे नक्कीच याचा फायदा देखील झालेला आहे। कुठेतरी दिलासा देखील मिळालेला आहे। गेल्या काही दिवसापासून उकाड्याने हैराण परेशान झालेले मुंबईकर, ठाणेकर यांना देखील आता मोठा दिलासा मिळाला। मात्र असाच जर पावसाचा जोर सुरू राहिला तर नक्कीच मुंबईतील अंधेरी सबवे असतील, इतर भागात देखील सखोल भागात देखील पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक जी आहे ते बंद ठेवावी लागणार। त्यामुळे याचा उपाययोजना देखील आता वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे। पाहायला गेलं तर मुंबईच्या अशा ठिकाणी ज्या सखोल भागात पाणी साचतं त्या ठिकाणी सक्षम पंप लावण्यात आलेले आहे। मात्र ज्या ज्या ठिकाणी सक्षम पंप नाही त्या ठिकाणी सखोल भागातलं पाणी काढायला या निचराला फार वेळ लागत असतो। मात्र याच ठिकाणी नालेसफाई देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। मात्र ज्या पद्धतीने नालेसफाई झाली त्याचा जो आहे तो फटका देखील सखोल भागात बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र या ठिकाणच्या मुंबई असेल या ठाणे असेल या भागात आता सध्या तरी मोठ्या प्रमाणात पावसाला नक्कीच धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।